पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये स्कूल बसच्या मासिक पास शुल्कामध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे। तब्बल 25% दरवाढ करण्याचा निर्णय शालेय वाहतूक चालक मालक संघटनेने घेतलाय। इंधनावरील वाढता खर्च, वाहनाची देखभाल आणि चालकांच्या वेतनामध्ये झालेली वाढ यामुळे संघटनांनी हा निर्णय घेतलाय। स्कूल व्हॅन बस चालक मालक संघटनेच्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे। आम्ही शालेय विद्यार्थी वाहतूक संघ अमरावती जिल्ह्यातर्फे 25% दरवाढीचा निर्णय घेतला आहे। त्याचं कारण असं की वाढते डिझेल, पेट्रोल, सीएनजी याच्या दरामुळं, तसेच RTO येथील जे गाड्याचे पासिंग करायचे जो खर्च येतो तो पण खर्च खूप प्रमाणात वाढला आहे। गाड्याच्या पासिंगच्या पावत्या ह्या खूप प्रमाणात वाढल्या आहे। गाडीचं मेंटेनन्सचा हा पण खर्च खूप वाढला आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकंदरीत जो दर परवडत नाही। आतापर्यंत आम्ही आधीच अमरावती जिल्हा असा जिल्हा आहे की पूर्ण महाराष्ट्रात दर कमी आहे बसचे, पण ग्रामीण क्षेत्रातही कमी आहे, कारण अवैध वाहतूक खूप वाढली आहे। त्याच्यामुळं आम्हाला पण आमचे दर कमी करावे लागते, पण यावरनं आम्हाला आता परवडणार नाही आहे डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळं।